नमस्कार. स्वामी समर्थ कृपा राशी भविष्यामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण बोलणार आहोत एका अशा राशीबद्दल जी सध्या शनीच्या 7.5चा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा अनुभवत आहे. ती रास म्हणजे कुंभ रास. मार्च आणि एप्रिल 2026 हे 2 महिने तुमच्या आयुष्यात केवळ कॅलेंडरची पानं बदलणारे नसून तुमच्या भविष्याची दिशा ठरवणारे ठरणार आहेत. ग्रहांची स्थिती सांगते की काही ठिकाणी तुम्हाला जॅकपॉट लागणार आहे, तर काही ठिकाणी सावध राहण्याची गरज आहे. नोकरी, व्यवसाय, पैसा आणि आरोग्य या चारही आघाड्यावर काय घडणार, चला सविस्तर जाणून घेऊया. मंडळी, मार्च महिन्यात ग्रहांची स्थिती खूप विलक्षण आहे. तुमची रास शनीच्या प्रभावाखाली असली तरी मार्चमध्ये बुध आणि शुक्र या ग्रहांचे भ्रमण तुमच्यासाठी धनाच्या नवीन वाटा खुल्या करणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 14 एप्रिल 2026 या दिवशी सूर्य मीन राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करेल, जिथे तो उच्च होतो. कुंभ राशींच्या लोकांसाठी हा काळ पराक्रमाचा आहे. तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कामासाठी झटत होतात त्याला आता गती मिळणार आहे. पण लक्षात ठेवा, राशी स्वामी शनी असल्यामुळे शॉर्टकट वापरू नका. आता बोलूया तुमच्या खिशाबद्दल आणि कामाबद्दल. मार्च महिना, जर तुम्ही परदेशात नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात चांगली बातमी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी हा काळ जुनी येणी वसूल करण्याचा आहे. एप्रिल महिना, एप्रिलमध्ये तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे बदल संभवतात. कदाचित तुम्हाला नवीन जबाबदारी दिली जाईल. पगारवाढीचे योग प्रबळ आहेत. पण 15 एप्रिलच्या महिन्यात कोणालाही मोठे कर्ज देऊ नका किंवा जामीन राहू नका, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. नात्यांच्या बाबतीत कुंभ राशींचे लोक थोडे हळवे असतात. जर तुम्ही सिंगल असाल तर मार्च महिन्यात कोणातरी खास व्यक्तीची एंट्री तुमच्या आयुष्यात होऊ शकते. जोडीदारासोबत छोटे मोठे खटके उडतील. विशेषतः एप्रिलच्या सुरुवातीला मंगळाच्या प्रभावामुळे तुमची वाणी थोडी तिखट होऊ शकते. मौन हेच या काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र असेल. घरातील मोठ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः वडिलांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मार्च महिन्यात तुमची एकाग्रता वाढणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या कुंभ राशींच्या तरुणांना या 2 महिन्यात मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. फक्त सोशल मीडिया आणि अनावश्यक मित्रांपासून थोडं दूर राहा, कारण एप्रिलमध्ये तुमचं लक्ष विचलित होण्याची शक्यता जास्त आहे. 7.5चा प्रभाव असल्याने मानसिक थकवा जाणवू शकतो. सावधानता, तुम्हाला गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. एप्रिलच्या उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवा. दररोज सकाळी 10 मिनिटे प्राणायाम करा. यामुळे तुमची निर्णय क्षमता सुधारेल. स्ट्रेस घेऊ नका, कारण ग्रहांची स्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे उपाय. या 2 महिन्यात सकारात्मकता टिकवण्यासाठी खालील गोष्टी करा. प्रत्येक शनिवारी हनुमानाला सेंदूर आणि तीळ अर्पण करा. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप रोज संध्याकाळी करा. पक्ष्यांना धान्य टाका आणि शक्य असल्यास काळ्या गाईला भाकरी द्या. कुंभ राशींच्या लोकांनो, मार्च आणि एप्रिल हे 2 महिने तुमच्या संयमाची परीक्षा घेतील, पण पदरात यशही टाकतील. घाबरू नका, फक्त कर्मावर विश्वास ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची रास कोणती आहे तेही लिहा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.